प्रभूला समर्पित झालेले आहेत. त्याकरता त्यांनी अतोनात प्रयत्न केले आहेत. त्या प्रयत्नामध्ये ज्याला ज्याला जसा जसा भाव उत्पन्न झाला त्या त्या भावाप्रमाणे त्यांनी वास्तविक मतं लिहिली. ऋषीवीर बहुधा गीतम छंदोभीर विविधय पृथक. अनेक ऋषीमुनींनी आपली मत प्रतिपादन केली आहेत. मत प्रतिपादन करत असताना काही संघ असे निर्माण झाले ऋषीमुनींचे. सर्व संघांनी प्रयत्न केलेला आहे, पण काही संघ, काही समुदाय, काही मार्ग, ईश्वरनिष्ठाची मांदियाळी अशी जे वास्तविक जे काही स्वतंत्र जे संघ होते त्यांनी काही मतं मांडली. कोणी वास्तविक देहापर्यंत पोहोचला, कोणी आत्म्यापर्यंत पोहोचला, देह हाच परमेश्वर. कोणी आत्म्यापर्यंत पोहोचला, आत्मा हाच परमेश्वर. कोणी वास्तविक आत्म्याच्या पलीकडे गेले. वेदाच्या नंतर वास्तविकची उपनिषदांनी भरारी घेतली. त्यांची वास्तविकची विचार शलाका होती. ती विचार शलाका आणखी वास्तविक पुढे गेली आणि त्यातून त्यांनी असं निवेदन केलं की वास्तविक परमेश्वर सर्वत्र व्यापक आहेच, पण तो जेव्हा वास्तविक तुम्हा आम्हाला ज्ञान देतो, तुम्हा आम्हाला वास्तविक मार्गदर्शन करतो, मार्गदर्शन करण्याकरता त्याला अवतार घ्यावा लागत असतो. आणि हा प्रमुख मुद्दा आमच्या द्वापरयुगामध्ये श्री दत्तात्रय प्रभूने वास्तविक त्रेतायुगामध्ये मांडला. द्वापरयुगामध्ये आमच्या श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांनी मांडला आणि आता या कलियुगामध्ये जगद्धरण व्यसनीय जो आमचा अवतार श्री चक्रवर्ती स्वामी त्यांनी मांडला. तो विचार